आता नुकताच नीती आयोगाने आपला दुसरा वित्तीय आरोग्य निर्देशांक प्रकाशित केला। तर हा वित्तीय आरोग्य निर्देशांक त्याची सुरुवात नीती आयोगाने 2025 ला केलेली आहे आणि आता 2026 चा दुसरा वित्तीय आरोग्य निर्देशांक 2023-24 आर्थिक वर्षासाठी मोजला आहे। तर त्याचे उद्दिष्ट काय, तर मानकीकृत मापनांद्वारे भारतीय राज्यांमधील राजकोषीय आरोग्याचं तुलनात्मक विश्लेषण करणं, राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापन पद्धतीमधील बलस्थान आणि चिंतेची क्षेत्र ओळखणं, प्रायोगिक मूल्यमापनाद्वारे पारदर्शकता, जबाबदारी आणि शहाणपणाचे राजकोषीय व्यवस्थापन प्रोत्साहित करणं आणि धोरणकर्त्यांना राजकोषीय शाश्वतता लवचिकता वाढवण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करणं। तर हा जो निर्देशांक आहे हा एकूण 5 आयामांद्वारे मोजला जातो। पहिला म्हणजे खर्चाची गुणवत्ता, राज्याचा एकूण विकासात्मक खर्च आणि एकूण भांडवली खर्च विचारात घेतला जातो। याच्यामध्ये महसूल संकलनांतर्गत राज्याचा स्वतःचा महसूल आणि राज्याचा स्वतःचा महसुली खर्च विचारात घेतला जातो एकूण जीएसडीपीच्या। नंतर राजकोषीय शहाणपणा अंतर्गत एकूण राजकोषीय तूट आणि महसुली तूट विचारात घेतली जाते। नंतर कर्ज निर्देशांकामध्ये एकूण व्याज देयके किंवा महसूल प्राप्ती आणि प्रलंबित देणी विचारात घेतली जातात आणि कर्ज शाश्वतता अंतर्गत जीएसडीपी वाढीचा दर राज्याचा विचारात घेतला जातो। तर याच्यानुसार एकूण 4 कॅटेगरी केल्या जातात। याच्यामध्ये ॲच्युअल स्टेट, फ्रंट रनर स्टेट, राईट या कॅटेगरी केल्या जातात। तर त्याच्यामध्ये सर्वात चांगले वित्तीय आरोग्य कोणाचं आहे, तर एकूण 18 मेजर स्टेटचे वित्तीय आरोग्य मोजण्यात आलं 2023-24 त्याच्यामध्ये ओडिशा या राज्याचं सर्वात वित्तीय आरोग्य कसं आहे, चांगलं आहे आणि त्याचा FHI गुण किती आहे 73.1 म्हणजे हा 0 ते 100 दरम्यान हा निर्देशांक मोजला जातो। 0 म्हणजे तिथलं आरोग्य वित्तीय आरोग्य बिलकुल चांगलं नाही त्या राज्याचं आणि 100 मध्ये एकदम चांगलं आरोग्य। तर ओडिशा, गोवा, झारखंड आणि गुजरात हे पहिले जे 4 टॉपचे रँकर आहेत हे ॲच्युअल स्टेटमध्ये मोडतात। महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्र फ्रंट रनर स्टेटमध्ये मोडतं। तर 18वं राज्य कोणतं आहे, जी सगळ्यात खराब जे वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे तो कोणाचा आहे, तर तो पंजाबचा सर्वात खराब वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण 16 तारखेला म्हणजे शनिवारी इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफीची 1 डे रिव्हिजन बॅच फ्री मध्ये घेतोय आणि लगेच 17 तारखेला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा घेतोय। तर ही तुम्ही ऑफलाईन केसरीवाडा पुणे येथे जॉईन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा आणि तुम्हाला जर ऑफलाईन जॉईन करता येत नसेल पुण्यामध्ये तर ती ऑनलाईन जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला मेसेज करा, तुम्हाला ऑनलाईनची लिंक पाठवतो, तुम्ही ऑनलाईन सुद्धा जॉईन करू शकता। लगेच 23 तारखेला पण जनरल सायन्स आणि करंट अफेअर्सचं देखील 1 डे रिव्हिजन बॅच आहे ती सुद्धा फ्री असणार आहे आणि 24 तारखेला दोन्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट देखील होणार आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा आणि तुम्ही स्वतःहून जॉईन करा केसरीवाडा पुणे येथे। सो धन्यवाद।